म्हणलं होतं की आमचा खर्च किती झाला सांगतो. जेवणाची क्वालिटी खूपच भारी होती. हा आहे अनुस्कुरा घाटचा व्ह्यू पॉइंट. गोव्यावरून निघाल्यापासून हा पहिला टोल नाका लागलाय जो कराडच्या पुढे बोली आहे ना. इडली खायची. स्विफ्ट आहे आपल्याकडे पेट्रोल. आपण चाललोय आता. ॲव्हरेज सेट केलेलं आहे 0-0. बघूया किती ॲव्हरेज देते. आता फर्स्ट टाइम आहे ॲव्हरेज दाखवत आहे. फर्स्ट टाइमला 24.7 पण हे सेट होत जाईल. बघूया आपण. सकाळी सकाळी गोवा खूपच शांत असतो. आणि जे प्राणी आहेत ना काय ते कुठले तर पुढे थोड्या शेळ्या आहेत. शेळ्या नाही तर शेळ्या काय माहिती गावठी असतात ना त्याच्या टाइप मध्ये खूप बघायला भेटतात. गीर गाई आहे तिथं. गीर गाई आणि आता ऑफ सीझन पण आहे. ते बीतच नाहीत कशाला. ऑफ सीझन असल्यामुळे खूप गर्दी आता कमी आहे. आज मग सोमवार आहे आज, त्यामुळे सर्व लोक वापस गेलेले. पण शनिवारी खूप गर्दी होती. शनिवार रविवार खूप गर्दी होती. पावसाने खूप हे केले राडा केला. पाऊस नसायला पाहिजे होता. ऍक्टिव्हिटी स्पॉट एक पण नाही झाला. सगळा स्पोर्टच बंद होता. वार तुफान होतं ना. तर आम्ही आता निघालोय बागा बीचहून पुणेसाठी. गाडीमध्ये टायर प्रेशर चेक केलेलं आहे. कूलंट ऑइल चेक केलेलं आहे. इंजिन ऑइल चेक केलेलं आहे. आणि आम्ही सामान चेक केलेलं आहे. सगळं घेतलं. आणि आपण आता जाणार आहे अनुस्कुरा घाटवरून. येताना पण आपण अनुस्कुरा घाटवरूनच आलो होतो. वापस पण चाललोय अनुस्कुरा घाटवरूनच. अनुस्कुरा घाट इथनं 205 किलोमीटर आहे. मॅप मध्ये आता आपल्याला अनुस्कुरा घाट इथून 4 तास दाखवतोय. बरोबर सकाळचे 7 वाजलेत. तर बरोबर 11 वाजता आपण अनुस्कुरा मध्ये पोहोचायला पाहिजे. पण बघूया किती वाजता पोहोचतोय. मॅपच्या टायमिंग नुसार पोहोचतोय का थोडाफार उशीर होतोय. आपल्याला पहिले इथून मापुसाला जावं लागतं. हा अंजुनाहून मापुसाला जाणारा रोड आहे. इथनं आपण राईट घेतो आता. Continue on Anjuna Mapusa Road for 1 kilometer. अजून आपण गोव्यामध्येच आहे. 22चा ॲव्हरेज आतापर्यंत सेट झाले. पण जसं आपल्याला पुढे हायवे लागेल त्या प्रमाणात मला वाटतं ॲव्हरेज आपलं वाढेल. आम्ही पुण्याहून गोव्याला येताना 27चं ॲव्हरेज दिलं होतं गाडीनं. आणि ओव्हरऑल पूर्ण ट्रिपचं पण मी ॲव्हरेज काढून तुम्हाला दाखवेन. आता आपल्याला हा मेन हायवे लागलाय मुंबई हायवे. तर आता इथनं आपल्याला जवळजवळ 160 किलोमीटर ह्या हायवेने चालायचं आहे. त्यानंतर आपल्याला अनुस्कुरा घाटकडं वळायचं आहे. आता आपण इथनं अनुस्कुरा घाटचा आपण म्हणजे मुंबई हायवेज आपण अजून पकडलेला आहे. राईट साईडला कोल्हापूर आंबोली घाट दाखवला होता. पण आपण आता राईटला नाही गेलो कारण त्या साईडनं कोल्हापूरच्या पुढे पण काम चालू आहे. आणि आंबोली घाटात पण खूप रोड कंजेस्टेड आहे वाटते. छोटे छोटे रोड आहेत. त्यामुळं आपण ज्या रोडने आलो होतो त्याच रोडने जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनुस्कुरा घाटमध्ये पण भरपूर सारे धबधबे वगैरे आपल्याला दिसतील याची आशा करू. पाऊस तर थांबलाय आता सकाळपासून. पाऊस थांबलेला आहे पण या 2-4 दिवसामध्ये खूप पाऊस झालेला आहे. त्यामुळे धबधबे पुन्हा चालू झाले असतील. हो. आणि ते पाहायला नक्कीच भेटतील. तर तुम्हाला सांगत होतो की कल्चरच्या बद्दल. कारण आम्ही गेल्यानंतर पहिल्या दिवशीच लोक जी साईडला पेली होती. पण दुसऱ्या दिवशीपासून खूप छान फिरलो. कारण आम्हाला रूम पण खूप चांगली भेटली होती. तिथले जेवण पण चांगले होते. स्टाफ पण चांगला होता. तर त्याच्याबद्दल पण एक व्हिडिओ टाकलेला आहे. रूमचं पूर्ण त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे.
बागा बीच हा ज्यांना नाईट क्लब नाईट पार्टीज आवडतात ना त्यासाठी खूप बेस्ट आहे म्हणावं लागत. आणि फॅमिलीसाठी बोललं तर बागा बीच ओके, फक्त सकाळी जायचं, सकाळी सकाळी लवकर जायचं आणि छान एन्जॉय करायचा. आता एक गावण खाल्लेलं आहे, सकाळचा नाश्ता इथं करावं म्हणलं. आपली मस्त पैकी गाडी उभा आहे सांगितले. आणि आता इडली मागवली आहे ना, इडली खायची, थोडी इडली पण मागवलेली. येशी का, कशी लागते इडली? माझ्या पप्पांनी मला भेट केली. आता आम्ही मस्त नाश्ता केलाय, घावणे गरम गरम आणि इडली, मस्त चहा. आता आम्ही मस्त फुल झालेलो आहे. आता दुपारी भेटू जेवणाच्या टायमाला. बाय. तर अजून हा मुंबई हायवे चालू आहे. मुंबई हायवे तसा खूप छान आहे. डायरेक्ट आपण फास्ट 80-90 स्पीडने आपण जाऊ शकतो. गाडीचा ॲव्हरेज काढायचा असेल तर तुम्हाला 80-90 स्पीडने चालावं लागेल. 100-120 स्पीडने चालाल तर तुम्हाला ॲव्हरेज भेटणार नाही. आता गाडीचा ॲव्हरेज जवळजवळ 26 दाखवत आहे. आणि हा रोड पण खूप चांगला आहे, पूर्ण सिमेंटी रोड आहे, टापोटाप गाडी चालते. अनुष्करा घाटमध्ये तर आलोय, पण पाऊस तर काही तर नाहीये. आपल्याला वाटलं होतं अनुष्करा घाटमध्ये पाऊस असेल, पण पाऊस तर नाही अनुष्करात. गोव्यामध्ये तर खूप पाऊस आहे, बापरे भयंकर. 3 दिवस आमच्या मोबाईल मधली संपली होती चार्जिंग, आणि मेन चार्जिंग संपायचं कारण हे होतं आमची पिनच बिघडली होती. तर राजापूर इथे आम्ही घेतला मस्त चार्जरची पिन, आणि मी घेतलं लॉलीपॉप, आणि यशकाने घेतला लॉलीपॉप. आता आम्ही आहे राजापूर मध्ये. मी मस्त घेतला लॉलीपॉप आणि किटकॅट. तर आयफोनचा एक इश्यू आहे, बॅटरी लवकर संपते. म्हणून माझ्या मोबाईलची संपली बॅटरी. तर एक साधारणतः 50 किलोमीटर आम्हाला काही दुकान नाही भेटलं, पण राजापूर का काहीतरी असं एक गाव आहे इथं, तिथं एक मोबाईल शॉपी होती. तिथनं आम्ही घेतली मोबाईलची पिन, आणि आता मोबाईल पुन्हा कनेक्ट झाला आहे, चालू झाला आहे. तर रोड खूपच म्हणजे मुंबई हायवे सोडल्यानंतर आपण ज्यावेळेस राईट मारतो ओणीवरून, त्यावेळेस रोड खूपच खराब लागतोय. अजूनही रोड खराबच आहे. जवळजवळ आम्ही एक ते 1.5 तास झालं चालू आहे, पण रोड खराबच आहे. थोडा 20-25 किलोमीटरचा काहीतरी रोड खराब आहे. अनुष्करा घाट अजून लागण्याचं बाकी आहे. अशा प्रकारचा रोड आहे. तर गाडी खूप एकदम 20च्या स्पीडनंच घ्यावं लागते. तुम्हाला इथे गाडी जास्त फास्ट घेऊन नाही जमत. खूप खड्डे वगैरे आहेत. आणि ज्यावेळेस आमचा दुसरा दिवस गोव्यामध्ये उजळला ना, त्यावेळेस आम्ही सकाळी बीचला गेलो. खूप पाऊस होता, त्याच्यामुळे आम्हाला बागा बीच काही एक्सप्लोर करता आला नाही. त्यानंतर आम्ही थोडंसं मार्केट पण बघितलं. तिथं मार्केट पण खूप सारं आहे चांगलं, आणि जेवणासाठी खूप ऑप्शन आहेत तिथं. भारी ड्रेस कलेक्शन आहे, ज्वेलरी आहे. लेडीज साठी भरपूर प्रकारचे ड्रेस आहेत, मुलांसाठी पण भरपूर प्रकारचे ड्रेस आहेत, आणि माणसासाठी फक्त पॅन्ट आणि शर्ट आहे. त्यामुळे माणसासाठी शॉपिंगचं नाही तिथं. लेडीज, छोट्या मुली आणि मोठ्या मुली, जेंट्स लोकांसाठी आहे ना, खूप भारी आहे तिथं ऑप्शन. खंबे, हो, जेंट्स साठी खूप भारी ऑप्शन आहे. जागोजागी खंबेच आहेत तिथं. कुठेही जावा, तुमच्यासाठी ऑप्शन आहे. व्हरायटी ऑफ ड्रिंक्स. फक्त ड्रिंक्स.
आणि कपडे. आणि गोव्यातील जेवणाचा जर बोलचाल तर जिथं आम्ही रूम केली होती तिथलं जेवण उत्कृष्ट होतं म्हणावं लागेल. तर सगळं भेटतंय, चिकन मच्छी वगैरे नाही भेटत, पण चिकन व्हेज मध्ये पनीर बिनीर हे सगळे भेटतात. आणि तिथं तुम्ही बाल केस पण लावू शकता. या ठिकाणाहून मेन अनुस्करा घाट चालू होतोय. आम्हाला गोव्याला जाताना पण इथनं मोराचा आवाज आलता आणि आता पण मला थोडा आवाज आलाय. मोर इथं आहे पण ज्याच्या नशिबात आहे त्याला दिसणार आहे. पुण्यवान माणसांना दिसतो मोर, माझ्यासारख्या पापिष्ट माणसांना नाही की जो गोव्यामध्ये 10-15 मच्छी खाऊन आलाय, 2-3 कोंबड्या खाऊन आलाय. तुम्ही काय झिंग तर पापिष्ट किती आहे खाल्ले, का? पापिष्ट आहे का तुम्ही? झिंगाने त्यांचं किती मृत्यूचं कारण ठरलं ना. झिंगे, पापलेट, सुरमई. घाट हा खूप छान आहे इथला, पण पाऊस पाहिजे होता यार. आम्ही बोललो गोव्यात इतका पाऊस आहे, इथं आम्हाला धबधबा बघायला भेटल, पण इथं तर पावसाचा एक थेंब बी दिसाय नाही. सगळं कोरडं फट ऊनच आहे फक्त. आमचं काय ट्रिप प्लॅन आमची मला वाटतं सक्सेस नाही होते वाटतं. अपुरीच राहतीये जरा जरा. मला असं वाटतंय गोवा म्हणतोय वापस या अमृता, बोलवतोय गोवा मला वापस. आता आपण घाटात आहे, ठीक आहे. गाडीचं ॲव्हरेज जर बघितलं तुम्ही, अजूनही गाडीचं ॲव्हरेज मला 25 दाखवते. असे डोंगर वगैरे जर भेटले आणि घाट, प्रवास तर एकदम सुखकर प्रवास एकदम नाद. सगळं काय आणि त्यात पावसाची जोड. पाऊस पाहिजेच होता, पावसाशिवाय मजाच नाही. पाऊस पाहिजेच होता. पण आता असो काय, निसर्गाच्या हातात आहे सगळं. काही बघ. हे जे समोरचं ना सगळं हिरवळ दिसलं असतं. आपली गाडी 3 नंबरच्या गेअरवरती पण कणाक 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 घाट एकदम चढते. जर या ठिकाणी जर CNG ची गाडी असती ना तर मग मला वाटत नाही 3 नंबरच्या गेअरवरती पण गाडी चढून. बघा आता गाडी आपली 3 नंबरच्या गेअरवरती. आपल्याला अनुस्कुरा घाटमध्ये 11 वाजता पोहोचेल म्हणून मॅप सांगत होता, पण आपण पोहोचलो 12 वाजता. अजून तर अनुस्कुरा चा जो व्ह्यू पॉइंट आहे तिथपर्यंत तर आपण पोहोचलेलो नाही अजून. म्हणजे मॅपचा टायमिंग तुम्ही कन्सिडर करू नका, कारण तुम्हाला कमी जास्त टायमिंग लागू शकतो. वा, इथं मॅगीची पण सुविधा आहे. चहा मॅगी घाटामध्ये थांबून चहा मॅगी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. BMW कार इकडं घाटात. BMW दिसली की आम्हाला आमची BMW आठवते म्हणजे आम्ही घेणार आहे. स्वप्नातली आठवते पण आम्ही घेणार आहे. और उसमें बहुत बहुत बाहरी आता है, पर मैं उसमें बैठी बैठी कुछ नहीं, पर बाहरी है. इथे माकडं इथं, कुठे? तर आपल्या येशिकासाठी आपण इथं माकडं दाखवणार आहे. आलं येशिका. मस्त व्ह्यू पॉइंट. चला बघूया. थांबायची ना. हो मग बढिया आहे इथं. थांबायचं म्हणजे आता माणसं बसतात, आम्हाला बसायचं. इथं बसू शकतो. हा आहे अनुस्कुरा घाटचा व्ह्यू पॉइंट. सगळं जंगल. अनुस्कुरा घाट खूप मोठा आहे, त्यामुळं या घाटामध्ये खूप तुमचा टाइम जातो. आता शिक संपला आई. तो घाट. मी बिस्किट नाही, घाट अजून संपलेला नाहीये. घाट अजून आहे. किटकॅट घेऊ. पण अनुष्का घाट संपला असेल ना आता? नाही, तो त्याचा व्ह्यू पॉइंट होता आपण थांबलेलो. आता अजून खूप खूप आहे. त्यामुळे
जर घाटात गाडी चालवायची असेल ना तर ह्या घाटामध्ये यायचं आणि पूर्ण हाऊस फिटून घ्यायची. घाटात गाडी चालवायची. पुन्हा माणसाला घाटच चालू वाटत नाही. कारण जाताना अक्षरशः मला असं वाटत होतं की घाट कधी संपल कधी संपल. घाट आणि संपला नाहीये. घाट आणि संपला नाहीये कारण की घाट खूप मोठा आहे. आता आम्ही आहे जेवणाच्या शोधात. लंच टाइम झालेला आहे. पण आता लंच आपण डायरेक्ट करूया कराड मध्ये. खायचं आहे अख्खा अख्खा मसूर. कारण या साईडला आलो की आम्ही अख्खा मसूर खातोच. खातोच. त्यामुळे आता आम्ही दम काढणार आणि मस्त अख्खा मसूर एन्जॉय करणार आणि तुम्हाला पण दाखवणार. तर म्हणजे बघा तुम्ही पण तुम्हाला खायला या. तुम्हाला सांगतो ज्यावेळेस दुसरा दिवस आमचा गोव्यात होता त्यावेळेस आम्ही नंतर दुपारी गेलो पणजीला तिकडं आम्ही फाउंटेन्स बघितलं की तिथं कलरफुल एकदम घर आहेत. पण मला तिथं वाटलं नाही की म्हणजे कलरफुल होते तिथं, पण असं एवढं भारी नाही वाटलं की बाबा हा गेला सारखं खूप कलरचे घर आहेत तिथं. मेन फक्त चौकामध्ये 1-2 घर आहेत, बाकीचे काही असे नॉर्मलच घर आहेत. म्हणजे इतकं पण असं नाही की गेलं सरशी वाव असं नव्हतं. ठीक होतं म्हणजे चला ठीक आहे वेगळं काहीतरी. आणि बागा बीच वरून ज्यावेळेस आपण फाउंटेन्स किंवा पणजीला जातो त्यावेळेस आपल्याला लागतो प्यारा रोड का पारा रोड असा काहीतरी रोड आहे तो. तिथे खूप छान आहे. म्हणजे तिथं काय आहे दोन्ही साईडला असे नारळाचे झाड आहेत. तिथं बहुतेक आलिया भट्टचं शूटिंग झालं. आलिया भट्ट आणि शाहरुख खानचं लव यू जिंदगी ते वालं गाणं होतं. तिथे छान पण ते छान आहे. व्ह्यू भारी आहे तिथं. मस्त फोटो काढायला तर भयंकर गर्दी आहे तिथं. पण तिथं आपल्याला वाटतं की तो रोड मोकळा भेटेल पण तुम्हाला तो रोड मोकळा भेटत नाही. हो. तिथे सतत गाडी चालू असते. एकतर गाड्या थांबलेल्या तरी असतात ना तर इकडच्या साईडने गाड्या चालू तरी असतात फोटो काढण्यासाठी, बाकी काही नाही. आणि त्याला पास करून गेल्यावरती लागते पणजी आणि पणजीच्या पुढं फाउंटेन्स. तर तिथं जे कलरफुल आहेत थोडासा त्यांचा कलर आता डाऊन झालेला आहे. एवढं काही खास नाही की तिथं जाऊन बघून यावं असं. वेळ असेल तर बिंदास जाऊ शकता, पण वेळ नसेल तर त्या स्पॉटला जाण्यात काही मजा नाही. ह्या 2 स्पॉटला हो. ते पारा रोड तर छान आहे. तिथून जाताना त्याला जावं लागत नाही. म्हणजे त्याच रोडनीच जावं लागतं आपल्याला आतमध्ये पणजीमध्ये. आम्ही फोटो काढला आणि माझ्या दीदीला पाठवला. ती बोलली कशी फोटो काढले आणि पाठवली. ती दुसऱ्या फोटोला खूपच मजा खुश झाली. आणि त्यानंतर आम्ही आणखीन एक तिसरा पॉइंट केला फाउंटेन झाल्याच्या नंतर. तो पॉइंट होता कुठला पॉइंट होता तो? तिसरा पॉइंट कुठे गेला फाउंटेनचा? तो एक केला ना चक्र होतं तिथं आपलं. हा तो पूल होता तिथं. सॉरी पूल होता तो. पॉइंट नव्हता पूल होता. छान होतं तिथं पण फोटो काढण्यासाठी. पूल आहे आणि खाली नदी आहे दोन्ही साईडला आणि मध्ये असं एक चक्र टाईप मध्ये तिथं आपलं झेंड्याचं असं गोलमध्ये हे करून लावलेलं आहे. तर आम्ही 3 पॉइंट केले. आणि पणजीमध्ये ना विशेष म्हणजे आम्हाला ना एक हॉटेल म्हणावं लागेल त्याला. हॉटेल सापडलं. इतकं उत्कृष्ट जेवण होतं ना तिथं लाजवाब. आम्ही तिथे काय काय खाल्लं? सुरमई, स्क्विड रिंग सुरमई अँड स्क्विड रिंग आणि अजून एक खाल्लं ना. पापलेट. नाही सुरमई नाही, कोळंबी फ्राय. ओके कोळंबी फ्राय खाल्ली आणि कोकम ज्यूस. तर आम्ही 3 घेतलेले आयटम एक नंबर लागत होते. जे आहे ते काय स्क्विड रिंग जे आहे ते आम्ही फर्स्ट टाइम घेतलं होतं. त्याच्यामध्ये काही काटा वगैरे काय नसतं, जसं की कोळंबी सारखंच एकदम सॉफ्टली आणि मिठाचं असतं. आपल्या लहान मुले जर असतील आपल्यासोबत तर तुम्ही तिथं नक्की ट्राय करा. कोळंबी फ्राय पण मस्त खूप भारी होता. आमचं तिथं खरंच खूप पोट भरलं.
आम्ही कारण की सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. ऍक्च्युली आम्ही तिथं सकाळी आम्ही काय नाश्ता केला होता दुसऱ्या दिवशी. हा, आम्ही नाश्ताच केला नव्हता दुसऱ्या दिवशी. आम्ही डायरेक्ट जेवायलाच गेलतो. तुम्ही तिथं जेवण करताना तुम्ही डायरेक्ट हॉटेल ओनरला सांगू शकता की आम्ही रिव्ह्यू बघून आलोय, हो, की जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस असं सांगता ना तिथं त्यावेळेस तुम्हाला छान जेवण देतात ते हॉटेलवाले तुम्हाला तिथं छानच जेवण देतात. कारण त्यांना आणि काळजी पण घेतात की बाबा व्यवस्थित द्या म्हणून. ते त्यांना समजून येतं की मग नाही ह्यांना जेवण चांगलंच देणं, जर जेवण जर खराब दिलं तर हे नक्कीच आपल्याला 0 स्टार रिव्ह्यू देते. म्हणून जेवण तुम्ही करताना त्यांना सांगायचं की तुमचे रिव्ह्यू बघितले, जेवण हा. खूप खूप चांगलं देतात. आमचा अनुभव आहे हा. आणि जर डायरेक्ट जेवाल तर मग ते समजून जातात की ह्यांना एवढं काही नाहीये, चांगलं असतं जेवण, असं काय नाहीये, पण तुम्हाला त्याचं शिळेही जेवण- देऊ शकतात. हा. कारण आज अनुभव आमचं आलेला आहे झालंय त्याचा. आमच्यासोबत असं. आमचा जेव्हा थर्सडे होता साऊथ गोव्याला, आम्ही जेव्हा चाललो होतो तेव्हा आमच्यासोबत तसंच झालंय. नाश्त्यामध्ये आम्हाला छोलेची जी भाजी घेतली होती आम्ही, नाश्त्यामध्ये आम्ही ऍक्च्युली पुरी आणि भाजी घेतलेली, तर त्याच्यामध्ये फक्त ग्रेव्हीच होती आणि चणे नव्हते. बरं ते पण ठीक आहे, 4-5 चणे होते, पण भाजीतून अक्षरशः वास येत होता त्यामुळे खाताना जरा गोव्यामध्ये ठीक आहे सगळे हॉटेल, पण काळजीपूर्वक खावा. कधी पण खाण्याच्या आधी नीट स्मेल वगैरे घेऊन टेस्ट करा जेवण. हॅलो गाईस, आता मी जेवणला ना चीन घालती, पण तशी मी त्यांच्या बाबाची आली आहे, पण बसून का नाही ते काही बघायला लागून त्यांना बसली नाही मी त्यांच्यासाठी दुसरी, नाहीतर मग मी त्यांच्यासाठी ना एक दुसरी आणली आहे तर शेवटची. तर हे मध्ये मलकापूर गाव आहे. ठीक आहे. विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे तर साईडला. आपल्याला विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. साईडला आणि आज ह्यांचा दिसतोय बाजार, आठवडी बाजार, त्यामुळे खूप गर्दी आहे. आपल्याला इथून पुढून राईट घ्यायचा आहे. मलकापूर मध्ये आलं की राईट घ्यायचा पुढं, मग तो डायरेक्ट जातो कराडला. आणि कराडमध्ये मस्तपैकी आपण खाऊया अख्खा मसूर. ठीक आहे. आपल्याला इथूनच घ्यायचं आहे राईट कराड, हा, कराडला. पुढं आंबा रत्नागिरी आणि काय आहे? कोकरूड, पुढं आंबा घाट आहे. आंबा घाट. घाटातून नको रे बाबा आता, लय वास येतोय हो. वडापाव, वडापावचा खूपच वास येतोय. भजी गरम गरम. आणि आता जर खाल्लं तर जेवणच जाणार नाही आपलं. आता आपल्याला एक हॉटेल शोधायचंय मस्त. आता शोधत जायचं आणि छान हॉटेल दिसलं की मस्त भाजीवर ताव मारायचा. अख्खा मसूर स्पेशलच हॉटेल ओळखायचंय. कारण अजून खूप लांब आहे तसं बघितलं तर. रुबाबची शाखा इकडे पण आहे. वा, सनी भैया जाधव. कराड अजून इथनं 60 किलोमीटर आहे. तर 60 किलोमीटर म्हणजे साधारणतः अजून 1.5 तास तरी लागेल. मग 1.5 तासाने जेवायचं आपण. मग 3-4च वाजते ना आपल्याला जेवूस. आता कसं काय करायचं? इथं थोडीच भेटणार अख्खा मसूर. जर अख्खा मसूर इथं भेटत असेल तर खाऊ. एखादं वडापाव घेतला असता ना हो. काढा दादा काहीतरी खावा डब्यातलं. आता कसं वाटतंय एकदम स्वित्झर्लंड मध्ये आल्या का वाटतंय का नाही? मिनी स्वित्झर्लंड. आपल्या इथे तसे खूप सारे प्लेसेस आहेत. आणि पुढं पवनचक्की पण आहेत आपल्या. तर पवनचक्की पण आपण बघूया. इथं खूप साऱ्या पवनचक्क्या आहेत. तुम्हाला ह्या घाटामध्ये पवनचक्क्या पण बघायला भेटतील. आपल्या समोर एक मोठी पवनचक्की आहे. मोबाईल मध्ये लांब दिसते
पण ऍक्च्युअल मध्ये ते खूप जवळ आहे. तर ही आता बंद आहे, काल चालू होते. मला ही एकच अशी पवनचक्की आहे जी रोडच्या आपल्याला खूप जवळ येते साईडला. जवळून आपण या पवनचक्कीला बघू शकतो. तुम्हाला जवळून एक व्हिडिओ पण मी टाकेल. काय बोलायचं हा कुठला एरिया आहे? याची होती पडली. इकडे बघू मला हाताला. तिथून आपल्याला राईट घ्यायचा होता. वापस घाट रस्ता चालू झालेला आहे, हे बघा गाडो दिसतात ते. कारण इथं खूप मला वाटतं घाट खूप आहे इथं. अरे तर बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगतो, आम्ही तो जो नाश्ता केला होता तर त्याच्यामधनं थर्ड डेला, दुसरा नाही थर्ड डेला, हा सॉरी तिसऱ्या दिवशी थर्ड डेला ज्यावेळेस सकाळी 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 आम्ही उठलो आणि म्हणलं नाश्ता करूया बाहेर. तर असा नाश्ता भेटला होता ना तो की त्याचा वास येत होता पहिल्याच चण्याचा. पण तरी सुद्धा आम्ही खाल्ला, कारण आम्हाला वाटलं टोमॅटो असेल. तो बोलला आहेत टोमॅटो आणि ओनियनची ग्रेव्ही जास्त वापरला टोमॅटो. म्हणून वास येतोय. पण मी थोडाच खाल्ला आणि पुन्हा लगेच मला 1 तासाने बायकोने खाल्ला भरपूर. पण मला 1 तासाने उलट्या चालू झाल्या, कारण त्या चण्यामध्ये नक्कीच काय ना काय इश्यू होता. तर त्या हॉटेलचं पण मी नाव देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये, जाऊ नका तिथं अजिबात. चहा तेवढा छान आहे तिथं, बाकी काय नाही चांगलं. आणि मग तिथून नाश्ता वगैरे केला की आम्ही थेट निघालो साऊथ गोव्याला जाण्यासाठी, खूप एक्साइटमेंट मध्ये. साऊथ गोव्याला आम्ही पोहोचलो. साऊथ गोव्यावरती आगोंदा बीचला आम्ही गेलो. आगोंदा बीच एवढा खास होता, भारी. आगोंदा बीचला साईडलाच तुम्ही मस्तपैकी जेवण करू शकता. हॉटेल आहे, तिथं बसायला सोय आहे. रूम्स पण एकदम सी फेसिंगला आहे. डायरेक्ट दरवाजा ओपन केला की डायरेक्ट समुद्र दिसतोय. तर तिथेही तुम्ही रूम्स करू शकता. डायरेक्ट आम्ही दुपारी लंच वगैरे काहीच केलं नाही, तेवढा नाश्त्यावरती आम्ही अगोंदा बीच वरती पोहोचल्याच्या नंतर आम्ही समोर एन्जॉय करत करत मस्तपैकी लंच केला. आणि तिथलं पण जेवण खूप म्हणजे खूपच भारी होतं, अप्रतिम. तिथे आम्ही सिझलर ऑर्डर केलं. आम्ही त्याचाही व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, काय काय बिलिंग झालं, काय खाल्लं वगैरे. तर तेही तुम्ही बघा, कारण एवढं भारी ना, डायरेक्ट समुद्रच दिसतोय आणि तिथं बसून खायचंय. आता आपण जवळजवळ कराडपाशी आलोय. कराड इथनं अजून 20 किलोमीटर आहे. फक्त आमच्या ट्रिप मध्ये काय विषय झालाय, आम्हाला फक्त माहित नव्हतं की तिकडं तुफान आहे. त्यामुळे आम्हाला कुठल्याच बीचवर ऍक्टिव्हिटी करता आल्या नाही. अगोंदा बीच वरती पण तिथं आम्ही गेलो ना तेव्हा पण तिथं पाऊसच चालू होता. त्यामुळे जरा आमचं ते फक्त राहिलं. नाही तर बाकी सगळं ओव्हरऑल बघ खूप मस्त आलं, मज्जा आली. समुद्र एवढा खवळलेला होता. एका मिनिटात करून दाखवतो तुला. समुद्र एवढा खवळलेला होता की तिथं सर्व स्पॉट बंद होते. सगळे आणि समुद्राच्या वरती अक्षरशः धुकं दिसत होतं. म्हणजे एवढं पाणी तिथं आदळून वाफ तयार होत होती किंवा बाष्पीभवन होत होतं. खूपच होतं तिथं लाटांचं प्रमाण. आता आपण आलोय कराड मध्ये. आता इथं आपण अख्खा मसूरचं एक हॉटेल बघितलेलं आहे, फेमस आहे, शिवराज शक्यतो करून. तर तिथं लोकेशन लावलेलं आपण, एक 20 मिनिटात पोहोचूच. हॉटेलमध्ये गेलो दाखवतो. हा, आणि तिथं खूप भारी खायला. त्याचं मला आधीच नाव माहिती, सगळं त्याचं मला आधीच माहिती. कराड पर्यंत तर काही इश्यू नाही आला. आता कराड पासून इथं चालू आहे, थोडं काम चालू आहे रोडचं. पण ह्यांना काय नाही माहिती, कशात काय माहिती नाही, फक्त मलाच माहिती. कारण की ते येडे झाले म्हणून त्यांना कळत नाही ना. आता पहिल्यांदा कराडमधनं आपण लेफ्ट घेतल्यानंतर छोटंसं ट्रॅफिक लागले. मला ते एक 10-15 मिनिटाचं दाखवत आहे मॅपवरती.
त्यानंतर ना आता आपण जेवायला थांबणार आहे. हा, जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला आपला किती खर्च झाला सरासरी, किती रूमला हे झाले, तर ते मी तुम्हाला एक सांगतो. जेवण झाल्यानंतर आपण त्यावरती थोडं गोवा डिस्कशन करू. ट्रिपवर जर तुम्हाला प्लॅन करायची असेल तर तुम्हाला सरासरी किती बजेट लागतं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे. रूम सहित बाकीच्या ऍक्टिव्हिटीज म्हणा किंवा बाकीचे काही खर्च असतात ते म्हणा, खाणं पिणं, तर ते सर्व आम्ही त्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत आणि तुम्हाला टोटल त्याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहोत. आणि तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये ना आमच्या सगळ्यात खाली कॅप्शन वाचायला थोडं विसरू नका, कारण की आम्ही तिथे आपण त्यामध्ये सामान घेतलं तिथे. सगळ्याची माहिती देणार आहे आम्ही तिथं कॅप्शन मध्ये आपल्या. बघा ना, बघा बघा ना. नंतर बायपास घेऊन आपल्याला इथं लेफ्ट मारा लागतो. त्यावेळेस आपला शिवराज धाबा येतो. आधी संभाजी राजे चौक लागतोय मध्ये आणि मग ढाब्याकडे वळतो. चला, भूक लागली आता मस्त मस्त. इथे मी खूप साधारणतः मला वाटतं 7-8 वर्षांपूर्वी आलो होतो, तर अख्खा मसूर आणि बैंगन भरता इथे घेतला होता. माझी खूप इच्छा होती इथे एकदा यायचं. हा का? शिवराज धाब्याच्या अगोदर तुम्हाला असं मस्तपैकी आपला भगवा झेंडा दिसतो. सगळीकडे लागलेत तिथे भगवे लेफ्ट साईडला बघा शिवराज धाबा. ढाबा, शुद्ध शाकाहारी. पण मला वाटतं U-turn मारून पुढे यावं लागणार आहे. गर्दी तर खूप दिसतीये. गर्दी आहे, कारण कधी पण एनी टाइम इथं गर्दीच आहे. पण असो, आपण आज खाल्ल्याशिवाय आणि पप्पा, जायचं नाही. नाही. शिवराज धाबा आलेला आहे. शिवराज धाबा आलेला आहे वाहन पार्किंग साठी. चला इथनं घेऊया आतमध्ये लेफ्ट. जायचं आतला बाबा. लेफ्ट लेफ्ट वाव, लेफ्ट. एंट्री करताच इथं मस्त किल्ला बनवला आहे मी. शूटिंग आता तुम्हाला घ्या. बापरे, काय खतरनाक गर्दी गं. काय पार्किंगला गाड्यात, काय पार्किंगला गाड्यात. बापरे, लय गाड्यात. सिक्युरिटी साहेब, गाडी कुठं लावू सांगा, आम्ही गाडी लावतो इथे लावायला सांगितलं. इथं. पप्पा करतात. तर जेवण झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही निघालोय. जेवणाची क्वालिटी खूपच भारी होती. खूप पोट भरून जेवलो आम्ही. मस्त अख्खा मसूर खाल्ला आणि जिरा राईस, आणि येतानाच आम्हाला दिसली मस्त मटका कुल्फई आणि मलाई. माझी आणि या ठिकाणी घेतला आहे कोन आईस्क्रीमचा, आणि आमच्या दोघांसाठी आम्ही मटका कुल्फी घेतलेली आहे. बाहेर पाऊस चालू आहे आणि आम्ही बिनला जगत आईस्क्रीम खातोय. तर ठीक आहे, चला जाऊ सोडून द्या. दिलेली आता काय करा. हा, खाऊ वाटले तर खायचं, जाऊ द्या चला. आणि हा, तिथे ना मटक्यामध्ये दही मिळतंय आणि दहीची पण क्वालिटी खूप छान आहे. मी टेस्ट केलं, मस्त आहे दही पण. नक्की ट्राय करा आल्यावर. हा चला. पाऊस बघा तुम्ही बाहेर किती पाऊस पडतोय. घाटात पाऊस नाही पडला, आम्हाला घाटात पाऊस पाहिजे होता आणि इकडे पाऊस आहे. घाटात किती मजा येते पाऊस असल्यावरती. आता ह्या रोडवरती काय करायचं, सगळीकडे भिंतीच आहे. तिकडं कसं सगळीकडं झाडं, डोंगर, दऱ्या, मस्त बघायला हा व्ह्यू कसा एकदम झकास असतो. जगात असतो ना. पण जाऊ द्या आता, काय जाऊन देच म्हणायचं ना, काय म्हणणार शेवटी. चला, आहोंच ऐका आता. तर तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला म्हणलं होतं की आमचा खर्च किती झाला सांगतो. तर आमच्या हॉटेलला जवळजवळ 11,000 रुपये गेले 4 दिवसासाठी. आम्ही 4 दिवस तिथं होतो. तर बाकी जर बघितलं तर जेवणाचा वगैरे जास्त खर्च नाही झाला. जेवणाचा आमचा साधारणतः 4 दिवसामध्ये 4,000पर्यंत गेले असतील. आणि सर्वात जर अजून दुसरं बघितलं तर आम्ही स्वतःची गाडी घेऊन गेलो होतो. तर मला एवढं खोलून स्वतःची गाडी घेऊन गेल्यावरती बजेट होतं 15,000चं पेट्रोल जाईन म्हणून. पण 15,000चं पेट्रोल तर गेलं नाही. मी पुण्याहून निघताना 3,500 रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं. आणि गोव्यामध्ये मी 4 दिवस फिरलो. साधारणतः मला वाटतं गोव्यामध्ये पण माझं 400 किलोमीटर झालं असेल. रोज 4-5 तास गाडी चालायचीच.
साऊथ गोवा पण 100 किलोमीटर लांब आहे नॉर्थ गोव्यापासून. तर सगळं पकडलं तर 400 किलोमीटर तिथं पण चालले असन. मी गोव्यामध्ये 3,500 रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं. टोटल 7,000चं पेट्रोल टाकलेलं आहे. आणि माझ्या गाडीत अजूनही आता वापस मी कराडला आलोय, अजूनही 4 पॉईंट दाखवते. ॲव्हरेज दाखवतंय 24चं. पण आपण फायनल गेल्यावरती एकदा टँक फुल करू आणि नक्कीच आपण ॲव्हरेज सांगू. गोव्यावरून निघाल्यापासून हा पहिला टोल नाका लागलाय जो कराडच्या पुढे. नाही तर अख्ख्या घाटात नाही, मला तिकडं मुंबई हायवेला टोल नाका लागला नाही, कुठंच लागला नाही. हा पहिला टोल नाका. किती कट होईल मला माहित नाही, काय असेल ते मी तुम्हाला डिटेल देईल. मित्रांनो, एवढे ढग खाली आलेत ना साताऱ्यामध्ये, आपण खूपच ढग खाली आले. मित्रांनो, अजून पुणे जवळजवळ 2 तास आहे. खेड शिवापूरच्या पुढे आलोय आम्ही. पण तुम्हाला खरंच सांगू का, हा रोड असा भयानक आहे ना, दिसतच नाही काय. त्याच्यामुळं गाडी खूप सावकाश चालवावी लागते. आणि आम्हाला हा उशीर झालाय कारण सकाळी 7ला निघलो होतो. उशीर का झालाय तर आपण मध्ये अनुस्कोरा घाटमध्ये पण थांबलो होतो भरपूर वेळेस. पुन्हा माकडांना पण तिथं खाऊ घातलं. त्यानंतर कराडमध्ये जेवणासाठी पण आपण भरपूर वेळेस थांबलो. चहा प्यायला थांबलो. गोव्यातून बाहेर निघाल्यानंतर जवळजवळ गोवा मुंबई हायवेवरती नाश्ता करायसाठी पण आपण थांबलो होतो. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला उशीर झालेला आहे. अजून पुण्यामध्ये पोहोचायला 2 तास तरी लागतील अजून. चला, काही बात नाही, पोहोचूया आपण.